पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। चर्मकार समाज भाइयों की विविध मांगों को लेकर आगामी 1 अक्टूबर को राष्ट्रीय चर्मकार महासंघ काम बंद होकर मुंबई आजाद मैदान में बबनराव घोलप के नेतृत्व में प्रचंड मोर्चा निकालने के लिए कमर कसी है, जिसको लेकर राष्ट्रीय चर्मकार महासंघ के नेता बबनराव घोलप के मार्गदर्शन में मुंबई मराठी पत्रकार संघ में चर्मकार समाज के बड़ी संख्या में उपस्थित में संघ के बड़ी संख्या में नेताओं ने अपने कड़े तेवर जाहिर किए, जिसमें प्रमुख रूप से मुंबई अध्यक्ष राजू, मुंबई सचिव, राज्य के विदर्भ जिले प्रमुख तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष की प्रमुख उपस्थिति में सरकार को नींद से जगाने के लिए नारे लगाए। प्रसार माध्यमों से बातचीत करते हुए बबनराव घोलप ने कहा कि चर्मकार समाज आज भी शोषितों की जिंदगी जी रहा है। समाज के परिवारों का विकास नहीं हो पा रहा है। अगर समाज के किसी व्यक्ति को अपना परिवार को आर्थिक तौर पर मजबूत कर विकास करने के लिए बैंक से लोन की ज़रूरत होती है, तो अनगिनत नियमों को लादने का कार्य बैंक द्वारा किया जाता है, जिससे समाज किसी भी क्षेत्र में पूरी तरह से मजबूत होने की जगह उपेक्षित रह गया है। मागच्या आठवड्यातच आम्ही पूर्ण 36 जिल्ह्याचा दौरा केला आहे। त्याच्यामध्ये अनेक मागण्या समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही जाणून घेतल्या आहेत। त्या संदर्भामध्ये जे पत्र आहेत आपण मुख्यमंत्र्यांना दिलं आहे, त्यांनी त्यासाठी मान्यता दिली होती, पण त्याचं काय अंमलबजावणी झाली नाही। त्या संदर्भात अख्ख्या महाराष्ट्रामधून आम्ही समाज बांधवांना आवाहन केलं आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानावर 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता यायचं आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त युवक सहभागी होणार आहेत। मी पूर्ण महाराष्ट्रातील युवकांना आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की जास्तीत जास्त अगर पुढच्या तुमच्या भविष्यासाठी आपण सर्व युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या आझाद मैदानावर येऊन आपल्याला ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी योगदान द्यायचं आहे। मुंबईमध्ये मी मुंबईतील जनतेला, मुंबईतील चर्मकार समाजाला जाहीर आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की 1 ऑक्टोबरला आझाद मैदान या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक येणार आहेत। त्याचप्रमाणे मुंबईतील लोक सगळे समाज बांधव पण या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे, कारण हा आपला अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि आपल्या सर्वांच्या मागण्यांसाठी आज महाराष्ट्रातून सगळे चर्मकार समाजाचे नेते, सर्व कार्यकर्ते आणि सगळा समाज त्या ठिकाणी येणार आहे। तर आपलं पण कर्तव्य आहे म्हणून आपण पण सगळ्या मुंबईतील जनतेने, मुंबईतील चर्मकार समाजाने या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहायला पाहिजे आणि आपल्या मागण्या ज्या आहेत केंद्र सरकारकडे आहेत, राज्य शासनाकडे आहेत, मुंबई महानगरपालिकेकडे आपल्या ज्या मागण्या आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत, हे सोडवण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे। मुंबई से यशपाल शर्मा की रिपोर्ट। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।